नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता जवळीच्या आखाड्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह भोसले हे खऱ्या अर्थानं धुरंधर ठरले असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. मागील झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जवळीच्या राजकारणामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मतानं पराभव झाला होता. या अनुषंगानं खरं तर मागील झालेल्या घटनेच्या अनुषंगानं ज्या वसंतराव मानकुमरे यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या सहकार्यानं खरं तर शशिकांत शिंदे यांच्या पराभवाची एक रणनीती त्यांनी आखली होती, त्याच पद्धतीनं यावेळेस हादगेघरच्या सोसायटींच्या ठरावामध्ये मागच्या खेळीचे उट्टे काढले असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. या अनुषंगानं वसंतराव मानकुमरे यांनी हादगेघरमध्ये जो ठराव रद्द झाला या अनुषंगानं आपल्या पत्नी समवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन आमचं काही दोघांचं करायचंय ते करू, वाटोळ करून टाका अशी आर्जव शशिकांत शिंदे यांच्या घराबाहेर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांसमवेत केलेली आहे. एकूणच या झालेल्या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी धुरंधर रणनीती आखून जावळीच्या राजकारणामध्ये वीड घट्ट असल्याची परिणिती त्यांनी एकूणच या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये स्वतः प्रत्यक्ष रणांगणात उतरून दाखवून दिलेली आहे. जावळीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोणत्याही स्वरूपात विरोधकांना नावाला सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही अशी खुणगाट नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी बांधल्याचं दिसून आलं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात नामदार शिवेंद्रसिंह भोसले स्वतः सहभागी झाले. जावळीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता, सोसायट्या आणि एकूणच सर्व भाग पिंजून काढत नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी भविष्यातील आडाखे बांधलेले आहे. यावेळेस देखील काट्यानं काटा काढण्याची भूमिका घेतली असल्याच्या चर्चा जरी झाल्या तरी नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी त्यांच्या रणनीतीनं एका दगडात दोन पक्षी मारल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. अस्तित्वाच्या लढाईमध्ये मीच खऱ्या अर्थानं धुरंधर असल्याचं देखील नामदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी न बोलता दाखवून दिलेलं आहे. वसंतराव मानकुमरे यांचं वाढतं प्राबल्य हे निश्चितच दबावाचं राजकारण निर्माण करू शकतं का असा देखील प्रश्न उपस्थित झाल्यामुळं मागील केलेल्या कृत्याचा बदला घेतला का अशा देखील चर्चा आता जावळीमध्ये रंगू लागलेल्या आहे.